महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर, युवकांचे असणारे अध्यक्ष निलेश विश्वकर्म, माजी मंत्री रमेश गजभिये, जे मौलाना आपल्यामध्ये होते आणि बोलून निघून गेले, मोहेश्वरजी, अमरावती जिल्ह्याचे असणारे करता धरता या ठिकाणी असणारा डॉक्टर धैर्यवंत फुंडकर, निशाताई शेंडे, त्याच्याच बरोबर राजेंद्र पातोडे, ज्यांनी जबाबदारी दिली असे असणारे शैलेश गवई, अशोक मोहोड, अंकुश वाघपांजर, अभिजित देशमुख, भारतीताई, सिद्धार्थ भोजने, सुरेश तायडे, त्याच्याच बरोबर विवेक वाकोडे आणि पक्षाबरोबर जुने जाणते कार्यकर्ते आणि नेते पुंडलिकराव वाड, सर्व तालुका अध्यक्ष, तालुका महासचिव, शहराचे अध्यक्ष, शहराचे सचिव, बंधूंनो, भगिनींनो, बाळमित्रांनो, त्याच्याच बरोबर बौद्ध महासभेचे असणारे अमरावती जिल्ह्यातले सर्वच पदाधिकारी की ज्यांनी मेहनत करून आजची असणारी ही सभा यशस्वी केली, या सगळ्यांचं बोलण्या अगोदर मी धन्यवाद या ठिकाणी देतो. मी आपल्याशी फार वेळ या ठिकाणी बोलणार नाही, मोजकच बोलेन पण थोडकच बोलेन. आपल्याला काँग्रेसही म्हणतंय, समोरच्या मंडळीने बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, म्हणजे पाठीमागून आवाज होणार नाही. बसून घ्या, शांततेने बसून घ्या. महाविकास ओलांडली, 2 वर्ष ओलांडली, तरीही यांचा काही समझोता झाला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना 2 वर्ष झाली, पण स्वतःमध्ये 48 जागा वाटून घेता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मला राहून राहून शंका येते की यांना खरंच मोदीला हरवायचं आहे का आणि बीजेपीला हरवायचं आहे का, हा त्याच्यातला असणारा प्रश्न आहे. त्याचा महत्वाचा भाग ते आता म्हणतात आम्ही वंचितला 2 जागा देतो. मी काँग्रेसवाल्यांना म्हटलं कुठली 2 जागा देतात त्या सांगा. ते म्हटले प्रकाशराव आमचाच वाटप झालं नाही तर तुम्हाला कुठून 2 देणार. सांगण्याचा मुद्दा हा
की ह्यांना युती करायची नाही म्हणून कोणतरी बळीचा बकरा पाहिजे. जसं कुर्बानीचा बकरा असतो तसा बकरा हे आता शोधताय. या बेट्यांना आम्ही असणारा सांगतो, आम्ही असणारा कुर्बानीचा बकरा नाही. पहिल्यांदा तुम्ही असणारा तुमच्यामधल्या जागा वाटून घ्या. आम्हाला ज्या जागा पाहिजे ज्याच्याकडे गेल्यात त्याच्याबरोबर बोलून आम्ही वाटाघाटी करू. आणि नाही करणार असाल तर 48च्या 48 जागा आम्ही लढवायला बसलेलो. पण बेट्यानो एक लक्षात घ्या, वंचित आघाडीपैकी एकही जेलमध्ये जाणार नाही. जेलमध्ये सोनिया गांधी पासून इतर जण जाणार आहेत. यांना म्हणालो, मोदी वाघ म्हटला तरी खातोय आणि वाघोबा म्हटला तरी खातोय. मग दोन हात करायला भीताय कशासाठी? दोन हात करायला भीताय कशासाठी? वाघ म्हटला तरी खातोय, वाघोबा म्हटला तरी खातोय. प्रश्न हा आहे, की तुम्हाला खरं लढण्याची इच्छा आहे का? काँग्रेसवाल्यांना विचारतो, तुम्हाला हरवण्याची इच्छा आहे का? मग 4 जागा कमी मिळाल्या आणि 4 जागा जास्ती मिळाल्या, फरक काय पडतोय? तुमच्या मानगुटीवरती जी तलवार आहे, कारवाईची तलवार आहे, अटक होण्याची जी तलवार आहे, एकत्र लढला तर ती तलवार उडवू शकता. पण भिवून लढायला लागलात तर ती तलवार तुमच्या मानेवरती पडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून म्हणतो, युती केलीत तर वाचाल, युती नाही केली तर जेलमध्ये जाणार, एवढं लक्षात घ्या. का आरएसएस बीजेपीचा एक फंड आहे. दैदेवान फुंडकर इथे बसलेले आहेत. मध्यंतरी मोहन भागवत अकोल्याला आले होते. दैदेवान फुंडकर यांना म्हणालो की पोलिसांना सांगा की आम्हाला असणारा निवेदन द्यायचं आहे. मोहन भागवत यांना निवेदन द्यायचं आहे. पोलिसांनी निरोप पोचवला, त्यांची भेटही झाली. ते म्हटले आरएसएस मध्ये निवेदन घेण्याची पद्धतच नाही. अरे कोणाची समस्या असेल तर तो निवेदन देईल, कोणाला काय मांडायचं असेल तर ते निवेदन देईल. ते हे एवढे हिटलर आहेत, हे एवढे हिटलर आहेत की आम्ही चर्चा करणार नाही, आम्ही चर्चा करणार नाही, आम्ही निवेदन देणार नाही. आणि निवेदन घेणारही नाही. हे काय दाखवतंय? ही एकच गोष्ट त्या ठिकाणी दाखवते, आणि ती म्हणजे एक कलमी कार्यक्रम, हुकुमशहाचा कार्यक्रम. एक पक्षच या ठिकाणी चालेल, दुसरा पक्ष चालणार नाही. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या विरोधी पक्षानं सांगितलं
इलेक्शन होईपर्यंत तुम्ही त्याच्याशी बोलू शकता, समझोता करू शकता. अरे बाबा आम्ही तुला पाहिजे तसं करतो, तू आम्हाला टाकू नको. पण लोकसभेचं निवडणूक झाल्यानंतर, नरेंद्र मोदी सत्तेवरती बसल्यानंतर तुम्ही काय त्याच्याशी बोलणार? त्याला असताना एकच पक्ष पाहिजे, उरलेले सगळे संपले पाहिजेत. आणि उरलेले सगळे संपले पाहिजेत असं धोरण घ्यायचं असेल तर उरलेल्या सगळ्यांना संपवणं ही त्याची गरज आहे. आणि संपवण्याचा मार्ग म्हटला म्हणजे तिहार जेलमध्ये यांना टाकून द्या. तिहार जेलमध्ये यांना टाकून द्या आणि यांचा पक्ष आपोआप त्या ठिकाणी संपतो. राजकीय पक्ष वाचणं ही आज काळाची गरज आहे. राजकीय पक्ष वाचणं ही आज सारी काळाची गरज आहे. राजकीय पक्ष वाचले तर लोकशाही वाचली. राजकीय पक्ष वाचले नाही तर लोकशाही संपली. आणि लोकशाही संपली की हुकुमशहाला या ठिकाणी सुरुवात होणार. आणि म्हणून या काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची असणारी सेना बसा आणि समझोता करा. बसून समझोता केला नाही तर तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात. तो मोदी बसलेलाच आहे. आम्ही काही सत्तेवरती नव्हतो, मंत्री नव्हतो, त्याच्यामुळे चोऱ्या मोऱ्या करण्याचा प्रश्नच येत नाही. जे सत्तेवरती बसले त्यांनी चोऱ्या मोऱ्या केल्यात असं मोदी म्हणतोय. खरं किती खोटं किती कोणाला माहिती. कागदावर काळा करायचा, काळ्यावरती कागद करायचा आणि मोकळा होत जायचा, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला असं सावध या ठिकाणी राहावं लागणार. तुम्ही आम्हाला चर्चेमध्ये घेतलं तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही जसं इथल्या असणाऱ्या गरीब मराठ्याला आतापर्यंत वापरत आलात त्याच पद्धतीने वंचितला वापरण्याचा विचार केला तर मोदी बरोबर आम्ही तुम्हालाही गाडू, एवढं लक्षात. आणि म्हणून मित्रो, आंबेडकरी चळवळ, फुलेशाहू आंबेडकरी चळवळ ही माना सन्मानाची चळवळ आहे. ही माना सन्मानाची चळवळ आहे. आज जे बीजेपीच्या, आरएसएसच्या विरोधात आम्ही लढतोय त्याचं कारण असते. त्यांनी वर्णव्यवस्था सोडली नाही, त्यांनी मनुस्मृती सोडलेली नाही. ते त्या मानाच्या सन्मानाच्या गोष्टी करतच नाही. ते गुलाम ठेवण्याची भाषा या ठिकाणी करतात. आणि आम्ही इथे असणारा फुलेशाहू आंबेडकरी विचाराच्या चळवळीने इथे गुलामी संपवलेली आहे आणि मानवता या ठिकाणी जिवंत ठेवलेला आहे. आणि तोच मानवतावाद आम्ही या ठिकाणी चालवणार. मित्रो, मोदी सुद्धा भ्यायलेला आहे, एवढं असताना लक्षात घ्या. ही एका दृष्टिकोनातून
ही एका दृष्टिकोनातून आरपारची लढाई आहे, एवढं लक्षात घ्या. ते जिंकले तर आपण गुलाम झालो, आपण जिंकलो तर त्यांना मानवतावाद स्वीकारावा लागणार आहे. आणि म्हणून काँग्रेसवाल्यांना म्हणतोय, RSS NCP वाल्यांना म्हणतोय, तुम्ही या लढ्याचे कधी भाग नव्हतात, तुम्ही या लढ्याचे कधी भाग नव्हतात. लढ्यातून चळवळ कशी उभी करायचं याचा इतिहास तुम्हाला नाही. आणि म्हणून मोदी हा लढ्यातून उभा राहिल्यामुळे त्याला काय करायचं याची असणारी जाणीव. काँग्रेसवाल्यांनी आता काय केलेलं आहे, काय नवीन कार्यक्रम आखलेला आहे. भारत जोडो यात्रा कधीपासून चालू झाली आणि कधी संपणार आहे? या महिन्यात संपणार आहे की ती मार्च महिन्यामध्ये संपणार आहे? मोदी जे आहे याला पावनखिंडीमध्ये अडकवल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. आता पावनखिंडीमध्ये अडकवायचं म्हणजे काय? इलेक्शन ताबडतोब घ्या. 22 तारखेच्या निमित्ताने त्यांनी असं एक धार्मिक माहोल या देशामध्ये उभा करण्याचा प्रयत्न केला. किती यशस्वी होतो किती होत नाही हा असणारा कालांतर ठरवेल. पण हा यात्रेला निघाला असताना, काँग्रेसवाले यात्रेला निघाले असताना इलेक्शन घेऊन पार पडेल. अरे तुमचं ढोंग धतुरं कोणाला सांगताय? आम्हाला कळतं ना राजकारण. म्हणजे इलेक्शन तोंडावरती आले, इलेक्शन तोंडावरती आलेलं आहे. उद्या इलेक्शनला तोंड द्यायचं आहे. इलेक्शनला तोंड देण्याच्या ऐवजी मेघालयापासून काँग्रेसवाले भारत जोडो यात्रा 2 काढत आहेत. आता त्या भारत यात्रा मधून असणारं RSS BJP हारणार असेल तर आम्ही त्याच्यामध्ये जायला तयार. पण ती हारणार कशी? हारायचं असेल तर इलेक्शनमध्ये उभं राहावं लागेल, प्रचार करावा लागेल, लोकांकडे मतं मागावे लागतील आणि लोकांनी मतं दिली तरच आपण त्या ठिकाणी हारणार. मला काय कळायला मार्ग नाहीये. हा डोंबाऱ्याचा खेळ कसा काय चाललाय तो? याला मी डोंबाऱ्याचाच खेळ म्हणतो. का ते वाजल्याशिवाय ती वरची मुलगी चालू शकत नाही. आणि म्हणून याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. मी आपल्याला एवढंच त्या ठिकाणी म्हणणार. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, इथे जाणीवपूर्वक आघाडी झाली असती तर लोकांच्या प्रश्नावरती चर्चा ही सुरुवात झाली असती. जसे या ठिकाणी निलेशजी जो कंत्राटी कामगार आहे, या कंत्राटी कामगाराला याची जाणीव नाही की तो परमनंट होईल की नाही होईल. आणि मी ह्या कंत्राटी कामगाराला सुद्धा त्या ठिकाणी विचारतो की तुम्ही थोडंसं डोकं वापरणार आहात की नाही?
कोणाच्या पाठी जायचं, कोणाच्या नादी लागायचं हे तुम्ही ठरवणार आहात की नाही? ज्याचं खाजगीकरणाचं धोरण आहे, ज्याचं खाजगीकरणाचं धोरण आहे, त्याला अस्थिर कामगार वर्गच पाहिजे. आणि अस्थिर कामगार वर्ग करायचा असेल तर कॉन्ट्रॅक्टवरती कामगार ठेवला पाहिजे, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, 5 वर्षासाठी. कारण का हा कामगार अस्थिर राहिला तर आंदोलन करणार नाही, महागाई करणार नाही, मागणी करणार नाही. आणि म्हणून हा जो कंत्राटी कामगार आहे त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. खाजगीकरणाचे असणारे पक्ष त्यांच्याबरोबर तुम्ही जाणार आहात की या ठिकाणी सगळ्या गोष्टी सार्वत्रिक झाल्या पाहिजे, वेलफेअर गोष्टी झाल्या पाहिजे, त्यांच्याबरोबर जाणार आहात हे तुम्ही खुलासा त्या ठिकाणी केला पाहिजे. ज्यांचं खाजगीकरणाचं धोरण आहे, ज्यांचं खाजगीकरणाचं धोरण आहे त्यांच्याबरोबर तुम्ही गेलात तर कंत्राटी कामगार कायमचं राहणार. आणि 30-35 वर्ष झाली की तुम्हाला ब्रेक दिल्याशिवाय हे राहणार नाहीत, अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या कंत्राटी कामगाराला इथल्या असणाऱ्या कंत्राटी कामगाराला कायमस्वरूपी व्हायचं आहे, परमनंट व्हायचं आहे, तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव मार्ग आहे हे त्यांनी असताना लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्याशिवाय मार्ग नाही. वर्षभरापूर्वी शेतकऱ्याने दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये 1 वर्ष ठिय्या आंदोलन केलं होतं. कशासाठी केलं होतं? त्यांची मागणी होती, त्यांची मागणी होती की जो हमी भाव आहे, या हमी भावाची काही वेळेस अंमलबजावणी होते, काही वेळेस अंमलबजावणी होत नाही. बहुतांश वेळा तर ती होतच नाही. ही अंमलबजावणी होण्यासाठी ते मागणी करत होते की कायदा करा की जो कोणी व्यापारी किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीतले डायरेक्टर, चेअरमन, पदाधिकारी आहेत, यांच्या अखत्यारीमध्ये हमी भावापेक्षा शेतीचा माल कमी घेण्यात आला तर त्याच्यावरती फौजदारी गुन्हा करा. मागणी चूक होती का? आज मला असणारे इथले राजकारणी म्हणतात, प्रकाशराव तुम्ही ही मागणी करणार का? म्हटलं आपण सत्तेवरती आलो तर कायदा आपण बदलला पाहिजे. आणि बाजार समितीतले डायरेक्टर जे आहेत, बाजार समितीतले डायरेक्टर जे आहेत, त्या बाजार समितीतल्या डायरेक्टरवरती जबाबदारी दिली पाहिजे की हमी भावापेक्षा तुझ्या इलाक्यामध्ये शेतीचा माल विकत घेतला कामा नये. आणि जर घेतला आणि तू जर तिथं परवानगी दिलीस तर तुला 2 वर्ष तुरुंगामध्ये डांबून ठेवण्याचा कायद्यामधला बदल आपण केला पाहिजे. आज इथले सत्ताधारी म्हणतात आहेत, विरोधकही म्हणतायत तुम्ही आपला अजेंडा ठेवत चाललाय. म्हटलं मला जो दिसतोय तो अजेंडा मी ठेवतोय. जो अजेंडा आहे तो अजेंडा या ठिकाणी आपल्या समोर मांडला. हरकत काय? ते म्हटले तुम्ही लुटीचं राज्य संपवताय. म्हटलं लुटीचं राज्य संपलं
की लोककल्याणाचा कार्यक्रम सुरुवात होतो म्हटलं, त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण काय? अडचण ही आहे की आपण इथली लूट जी शेतकरी याची होतोय ती थांबवायला त्या ठिकाणी निघालो. मी इथल्या असणाऱ्या कापसाच्या शेतकऱ्याला आव्हान देतो. इथे 12,000 क्विंटल कापूसाचा भाव गेला होता की नव्हता? त्यावेळेस हे जे शर्ट तुम्ही विकत घ्यायला गेलात त्याचा भाव वाढला होता का? नाही. आज पुन्हा असणारा कापसाचा भाव 6, 7 पर्यंत आलेला आहे. आणि आज सांगितलं जातंय की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारा कापसाचा भाव अस्थिर आहे आणि म्हणून आम्ही भाव इथं नियंत्रण करू शकत नाही. मान्य आहे, तुम्ही भाव नियंत्रण करू शकत नाही. पण पणन महासंघ ज्यावेळेस होतं, पणन महासंघ ज्यावेळेस होता त्यावेळेस शासन कापूस विकत तर घेत होता पणन महासंघाच्या वतीने, पण कापूस खरेदी करून झाल्यानंतर एप्रिल मे महिन्यामध्ये 500 रुपये क्विंटल बोनस वाटप करत होते की नाही? मी इथल्या असणाऱ्या शेतकऱ्याला आवाहन करतो की त्या काळचं सरकार हे जर कापसाच्या शेतकऱ्याला 50 रुपये 500 रुपये क्विंटल हे बोनस देऊ शकत होती, तर आज का देऊ शकत नाही? बोनसच्या स्वरूपामध्ये आज तुम्ही का देऊ शकत नाही? सगळ्यात मोठं दानत पाहिजे देण्याची. सगळ्यात मोठी जी आहे ती दानत पाहिजे त्या ठिकाणी देण्याची. पण ज्याला सत्तेवरती आपण बसवलेला आहे तो लुटारू आहे हे आपण असणारा लक्षात घ्या. तो लुटारू आहे. या लुटारूंना नियंत्रण ठेवणारं कोणी नको आहे, म्हणून ते आम्हाला तुम्ही 2च घ्या. आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही 2 देणार म्हणजे आम्हाला पाडून टाकणार. मित्रो, जुन्या काळी बाबासाहेबांनी स्वातंत्र्याच्या अगोदर इथल्या हिंदू मुसलमानाचं राजकारणाचं अत्यंत चांगलं वर्णन केलं. अत्यंत चांगलं वर्णन केलं. त्या वर्णनाचं स्वरूप काय होतं? त्यांनी असं म्हटलं की मुसलमानाचं राजकारण असं असायचं की हिंदूंची चोटी आपल्या हातामध्ये राहिली पाहिजे. मुसलमानाचं राजकारण कसं असायचं की हिंदूंची चोटी हे आपल्या हातामध्ये राहिली पाहिजे. आणि हिंदूंचं राजकारण काय असायचं की मुसलमानाची दाढी ही आपल्या हातामध्ये असली पाहिजे. दाढी ही आपल्या हातामध्ये असली पाहिजे. म्हणजे एक जण नियंत्रित होत गेला ते एकाने चोटी खेचायची आणि दुसऱ्याने दाढी खेचायची आणि त्याला जागेवरती आणायचं. आम्ही सुद्धा इथल्या असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना म्हणतोय की आम्ही सुद्धा हेच वॉचटॉक करणार आहोत की लुटारूंचं सरकार फार काळ चालणार नाही. इथल्या असणाऱ्या शेतकऱ्याचं न्याय हक्क मिळाला पाहिजे तेवढाच फक्त त्या ठिकाणी बघू. मी इथल्या शेतकऱ्याला आवाहन करतो, युती झाली फार चांगली. आम्ही म्हणतो युती झाली पाहिजे, पण जेलच्या भीतीने युती झाली नाही. उद्याच्या जेलच्या भीतीने युती झाली नाही. आपण वंचितच्या पाठीमागे उभे राहा, वंचितला सत्ता द्या. जुना असताना 500 रुपये क्विंटल बोनस देण्याचं जे धोरण होतं
500 रुपयाचं बोनस देण्याचं जे धोरण होतं ते पुन्हा लागू केल्याशिवाय राहणार नाही, हे आपण सारं लक्षात घ्या. तुम्हाला सारं कुटुंब जगवावी लागतात. तुम्हाला सारं कुटुंब त्या ठिकाणी जगवावी लागतात. आणि कुटुंब जगवण्यासाठी महाराष्ट्राची तिजोरी जर उपयोगात आली तर अधिक चांगला आहे आणि ती वापरल्या गेली पाहिजे, ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे. आणि म्हणून मित्रो, तसं पाहायला गेलं तर RSS, बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या धोरणामध्ये फार फरक नाहीये. त्यांच्याही काळामध्ये असणारा जिल्हा परिषदेच्या, नगरपालिकेच्या शाळांना गळती लागली होती. त्या बंद कशा होतील हेच ते त्या ठिकाणी पाहत होते. आणि आत्ताच्या सरकारने 62,000 शाळा आम्ही बंद करणार म्हणून घोषणा करून मोकळे झाले. अरे भाई, ह्यांच्या जागी आणणार काय, तर आम्ही खाजगी शाळा आणणार. किती कुटुंब ह्या सभेमध्ये बसलेले आहेत, त्यांना खाजगी शाळेंच्या फिया भरता येतील त्यांनी हात वरती करा. ज्या भरमसाठ खाजगी शाळेंच्या फिया आहेत त्या भरता येतील आणि आपल्या मुलाबाळांना शिकवता येतील अशी किती माणसं आहेत, त्यांनी हात वरती करा. आपल्याला नुसतं मतदान करायचं नाही, तर मतदान करत असताना जे सरकार 5 वर्ष बसणार आहे ते माझ्या उपयोगी आहे की नाही, माझ्या फायद्याचं आहे की नाही, हे पाहणं त्याच्यातलं असणारं महत्वाचं. नाही तर माझ्या जातीचा उमेदवार आहे, मी आता जातीसाठी माती खाल्ली पाहिजे, आणि माती खाल्ल्यानंतर 5 वर्ष ठणाठणा बोंबलाला लागायचं की माझं घरच उद्ध्वस्त ह्यांनी करून टाकलेलं आहे, सत्ताधाऱ्याने माझं असणारं घर उद्ध्वस्त करून टाकलंय, कुटुंब उद्ध्वस्त करून टाकलाय, व्यवसाय उद्ध्वस्त करून टाकलाय. बोंबलायचं कशासाठी? आणि म्हणून उद्याचं हे सरकार माझ्या विचारसरणीचं आहे की नाही, हे त्याच्यातलं महत्वाचं आहे. ते बीजेपीचं सरकार असेल किंवा काँग्रेसचं सरकार असेल, त्यांची जर इच्छाशक्ती असती ती इथं गरीब मराठ्याला आरक्षण त्यांनी दिलं असतं. इच्छाशक्ती असती. मी जे म्हणतो, ज्याला कोणाला असणारा समजून घ्यायचा असेल तर आता असणारा सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो निकाल वाचावा. त्यांनी असणारा असं नमूद केलेलं आहे जजमेंटमध्ये, निकालामध्ये असं म्हटलेलं आहे की आमच्या पुढे जो अहवाल आणला तो अशा पद्धतीने अहवाल आणला की मराठा वर्गामध्ये गरीबच नाही. अहवाल असा आणला की गरीबच नाही मराठा समाजामध्ये, सगळेच श्रीमंत आहेत. आणि मग ते म्हटले, कोर्ट म्हणाला की श्रीमंत असेल तर मग ह्याला आरक्षणाची गरज काय. पण त्या अहवालामध्ये हे नमूद केलं असतं की 30 वर्षापूर्वी ज्याच्याकडे 20 एकर जमीन होती, 30 वर्षापूर्वी ज्याच्याकडे 30 एकर जमीन होती, आज कुटुंब विभक्त होऊन
तो 2 एकराचा मालक झालेला आहे आणि म्हणून तो गरीब झालेला आहे, साधनहीन झालेला आहे. साधन नाही त्याच्यासाठी, शासनाने त्याला साधन पुरवलं आहे. हा अहवाल जर असता तर कोर्टाने तो मान्य केला असता आणि गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं असतं, अशी असणारी परिस्थिती. पण सत्तेमध्ये बसलेला कोण आहे? तर हे नातेवाईकच आहेत. काँग्रेसमधले बसलेले असले तरीच नातेवाईक आहेत, बीजेपीच्या मार्फत बसले तरी नातेवाईकच आहेत. खरं आहे की खोटं आहे? आता ह्यांना नातेवाईकांचं राजकारण पाहिजे, ते गरीब मराठ्याचा प्रश्न राहिला कुठं? सत्ता आपल्या कुटुंबातच राहिली पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून इथल्या असा गरीब मराठ्याला माझं आव्हान आहे, जातीच्या पाठीमागे ह्या इस्टॅब्लिश नेत्याच्या पाठीमागे राहिलात तर तुमच्याकडची 2 एकर जागा सुद्धा पुढच्या 10 वर्षामध्ये राहणार नाही, भूमिहीन झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात करणार असलं. शासन हे कुटुंबाला मदत करणार असलं पाहिजे. पण ज्याला आपण शासनावरती बसतोय तो लुटारू आहे अशी असणारी त्याची वृत्ती आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे की लय काँग्रेसवाले आम्हाला सल्ला देतात, तुमची ह्यांची ओळख आहे, त्यांची ओळख आहे, त्यांची ओळख आहे. आज शरद पवारांचं स्टेटमेंट आले दुपारी 2-2:30 वाजता की नाही आम्ही असणाऱ्या प्रकाशरावांना घेणार आहोत. अरे म्हटलं फसवताय कशासाठी? ते तुम्ही प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्याशी का बोलताय? तुम्ही असणारे रेखाताई ठाकूर पक्षाच्या अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकत नाही का? बा आम्ही तुम्हाला घेतलंय, तुम्ही या. बिनबुलाय तो आम्ही कुठे जाणारच नाही. बिनबुलाय आम्ही कुठे जाणारच नाही, कारण का आमची लंगडी बाजू नाहीच आहे. आम्हाला काय जेलमध्ये जायचं नाहीये. आम्ही काय कॅलिफोर्निया घडवलेलं नाही, आम्ही काय लंडन घडवलेलं नाही, आम्ही काय दुबई घडवलेला नाही. आता तुम्ही हे घडवलेलं आहे, तुम्ही भोगा. या भोगापासून वाचवायचं असेल तर आम्ही वाचवायला बसलेलो आहोत. आम्ही वाचवायला त्या ठिकाणी बसलेलो आहोत. आता तुम्हाला वाचायचंच नसेल आणि तुमचा मोदीवरतीच विश्वास असेल तर आम्ही काय करणार? कारण का मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं की मोदी कोण आहे? तर मदारी आहे. मदारी काय करतो? मदारी काय करतो? कोणाला नाचवतो? आणि इथे माझं म्हणणं आहे की मोदी डमरू वाजवतो आणि इथले सगळे नाचायला लागतात अशी परिस्थिती आहे. एक तरी कुठल्याही विरोधक काँग्रेसमधला असेल, इतर पक्षांमधला असेल, एनसीपी मधला असेल, जे बेट आपल्या ताब्यात होतं, मालदीव सारखं बेट आपल्या ताब्यात होतं, की जिथे आपलं सैन्य होतं, या अमरावती जिल्ह्यापेक्षा असणारा कमी आकाराचा ते असणारा मालदीव आहे. अमरावती जिल्ह्याच्या अर्धा असणारा ते मालदीव आहे. तिथला पंतप्रधान नरेंद्र मोदीला काय म्हणतो? 15 दिवसामध्ये तुझं सैन्य घेऊन जा.
बातमी आली की नाही आली? आता ह्या 56 इंचाच्या छातीचं काय झालं? मी इथल्या सनातन हिंदूंना विचारतो, जगामध्ये जेवढी बेइज्जती मोदीच्या काळामध्ये भारताची झाली तेव्हा इतर कुठल्याच प्रांतामध्ये झाली नाही, हे आपण सरळ लक्षात घ्या. म्हणजे अमरावतीचा अर्धा सुद्धा ते मालदीव्स नाही, आणि तिथला पंतप्रधान त्याला दम देतोय आणि सांगतोय, ए तुझं सैन्य मागे घेऊन जा मोद्या. आणि हा गपचूप त्या फॉरेन मंत्र्यांना पाठवतो आणि म्हणतो युगांडामध्ये त्या मालदीवच्या फॉरेन मंत्र्याची बातचीत करतो, अरे माझी एवढी असणारी बेआबरू करू नका. अरे तुझी बेआबरू नाही, या देशाची बेआबरू झाली. मी इथल्या सनातन्यांना विचारतोय, तुम्हाला या देशाची आबरू अजून किती घालवायची आहे? मोहन भागवत, तुम्हाला या देशाची आबरू अजून किती घालवायची आहे? एक तरी काँग्रेसवाला बोलला का? का नाही बोलला? का मोदींनी त्यांना घोषू मोदींनी त्यांना सांगितलं, हे आवाज काढलास तर बघ, तुझी इन्क्वायरी चालू झालेली आहे, FIR फाडलेला आहे, तुला आतमध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही. आता एवढं भित्रट आणि नेबलट राजकीय पक्षांचे नेतृत्व असतील, ते काय तोंड देणार? काय तोंड देणार? मी यांना म्हणतो, तुम्ही लालू प्रसाद यादव व्हा. तो म्हटला जेलमध्ये घालायचंय, घाल. जेलमधनं माझं सरकार मी त्या ठिकाणी चाललं, पण नमणार नाही. आणि तो नमला नाही. आज बीजेपी त्यालाच घाबरते. आज बीजेपी त्यालाच घाबरते. पण या उरलेल्यांना घाबरत नाही. पण बीजेपी ज्यांना घाबरते त्यांच्या हातामध्ये हे नेतृत्व द्यायलाच तयार नाही, हे त्यांना प्रमुख बनवायलाच तयार नाहीये. आणि म्हणून उद्याची ही लढाई शक्यतो आपण सर्व मिळून लढू. युती झाली तर मिळून लढू, नाही झाली तरी इथे मोदीला आपण हरवल्याशिवाय राहणार नाही, हे असताना लक्षात घ्या. काँग्रेसवाल्यांना आम्ही सांगतो, तुम्ही आलात तर हरवणं सोपं आहे, पण तुम्ही जर आला नाहीत तरी मोदीला आम्ही हरवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. कारण का मला जिल्ह्यातले काँग्रेसवाले म्हणतात आहेत, प्रकाशराव तुम्हाला घेत नाहीत, काय करायचं? म्हटलं तुम्हीच ठरवा. हेच काँग्रेसवाले म्हणतात आहेत, घेतलं तर मिळून लढवू, नाही तर तुम्ही 48 लढवा, आम्ही तुमच्या बरोबर आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या.
एक एक फक्त आपण मालदिवचा प्रश्न काढल्यानंतर मला असणारा कनेक्ट जे बीजेपीशी संबंधित आहेत, RSSशी संबंधित आहेत, प्रकाशराव थोडं कमी बोला ना. म्हटलं काय झालं? काय नाही, तुम्ही आमच्या नेत्याची छबी खराब करताय. तर म्हटलं ही आता झाकी आहे म्हटलं होतं. जसा काळ जाईल तर तसं म्हटलं अजून उघडं पाडत जाऊ. आणि म्हणून काळजी करण्याची गरज नाही. आणि म्हणून काळजी करण्याची गरज नाही. ही लढाई आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. पण त्यासाठी जे निलेशने सांगितलं की उद्याची ही लढाई संविधानाची लढाई आहे. आज मोदी सारखा तेली समाजाचा चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो. ही संसदीय लोकशाहीची कमाल आहे, हे आपण लक्षात घ्या. ही संसदीय लोकशाहीची कमाल आहे. पण जे घटना बदलायला मागतात आहेत, नवीन घटना बदलायला आणतात आहेत, त्यांना असणारा विचारा की तुम्ही अध्यक्षही पद्धत आणताय की न आणताय. तेली समाज जसा विश्वकर्मे म्हटलं आपण एक उमेदवारी ह्या ठिकाणी दिली पाहिजे. एक भाग आहे की जिथे असणारा तेली समाजाची मतं जास्ती आहेत, त्याच्यामुळे उभं केलं, उरलेल्यांनी ताकद दिली तर तिथला असणारा आमदार निवडून येऊ शकतो. पण उद्या अध्यक्षही पद्धत आली आणि एखादा तेली आपण उभा केला अध्यक्षाच्या, राष्ट्रपतीच्या असणाऱ्या अध्यक्षासाठी, तो निवडून येऊ शकतो का? जे RSS बीजेपीला जे पाहिजे ते की इथला असणारा असेल, तेली असेल, तांबोळी असेल, कुंभार असेल, लोहार असेल, सोनार असेल, कैकाडी असेल, मांगारुडी असेल, हा इथल्या राजकीय व्यवस्थेमध्येच येऊ नये. हा कायमचा गुलाम राहावा, हा कायमचा गुलाम झाला पाहिजे. आणि म्हणून दिवसाला 5 लोकांशी आपण बोलू की आजच्या या संविधानामुळे सरपंच आपण होऊ शकतो, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होत असतो, अमरावती शहरातला महापौर आपण होऊ शकतो. कारण का इथे असणारं संसदीय लोकशाही आहे. म्हणून उद्याची अध्यक्षीय लोकशाही आली तर आपलं सगळ्यांचं वाटोळं लागलं हे असताना लक्षात घ्या. आपण सत्तेतून बाहेर गेलो अशी असणारी परिस्थिती. आज आरक्षण आहे, या नव्या घटनेमध्ये असणारं आरक्षण येणार आहे का, आपण त्यांना असणारा विचारा. आरक्षणाच्या माध्यमातून सत्तेपर्यंत आपण पोहोचतो, राजकीय सत्तेपर्यंत आपण पोहोचतो आणि नोकरीच्या आरक्षणातून इथल्या सत्तेच्या व्यवस्थेमध्ये आपण असताना पोहोचतो. उद्या ही व्यवस्था राहणार आहे का? जे आहे ते सोडायचं आणि भूताच्या पाठीमागे लागायचं, असा जो स्वप्न त्या ठिकाणी दाखवल्या जातोय तो असताना थांबा. लय साधू महाराज आता असताना घटनेच्या विरोधात बोलायला लागले. ये बदल नहीं चाहिए. तेव्हा एकाला मी फोन केला, अरे म्हटलं होतं मला तुझ्याशी वाद घालायचा आहे, जरा येतो का? तो बोलतो नाही, हमको ने जो कहना था वो कह दिया. म्हटलं हा, त्याच्यावरती वाद घालायचा, आपला जाहीर वाद घालू म्हटलं.
लोकांसमोर वाद घालू, लोकांना ठरवू दे म्हटलं होतं, तू बरोबर आहेस का मी बरोबर आहे, पण वाद घालायला तयार नाही. आणि म्हणून जसं आपण असं राजकीय आक्रमक भूमिका घेत जाऊ, तसं ह्यांना असणारा पाठीमागं जावं लागेल. आणि उद्याचा विजय हा शाहू फुले आंबेडकरी विचाराचा विजय असेल. तो आपल्याला साध्य करायचा आहे. तो साध्य करत असताना मी सर्वांनाच घेऊन त्या ठिकाणी चाललो पाहिजे. मी जिंकण्याचं राजकारण त्या ठिकाणी केलं पाहिजे. डोक्यामध्ये काय ठेवलं पाहिजे की जिंकण्याचं राजकारण मी केलं पाहिजे. आणि जिंकण्याचं राजकारण करायचं असेल तर मला 51% मतं मिळाली पाहिजेत. त्या 51% पोचण्याची हिंमत आपण सगळेजण ठेवाल ही अपेक्षा मी बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.